नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. ते पैसे अजिबात मिळणार नाही. महागाई भत्ता, थकबाकीवर सगळं पाणी, कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान. 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कोविड-19च्या काळात रोखून धरण्यात आलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतची थकबाकी मिळायची मागणी करत आहेत. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता घोषित झालेला आहे. सरकारने अलीकडे 60% पर्यंत DA वाढ जाहीर केली, जी जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. यासह कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकी देखील मिळेल. एकूण अंदाजे 50.46 लाख केंद्र सरकारी कर्मचारी तर 68.27 लाख निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा फायदा होणार आहे. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 2020 पासून थकीत भत्ता कधी जाहीर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी कधी मिळणार. कोरोना काळात सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांची DA वाढ 18 महिने रोखली होती, जी जारी करण्याची दीर्घकाळापासून मागणी राहिली आहे. मात्र वित्त मंत्रालयाने 2020मध्येच प्रलंबित देयकांचे वितरण सध्याच्या टप्प्यावर करणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांकडून थकबाकी जारी करण्यासाठी सातत्याने विनंत्या करूनही रोखून धरलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत थकबाकी वितरित करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोविड-19मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता, अतिरिक्त हप्ता आणि केंद्र सरकारचे निवृत्ती वेतनधारकांना देय असलेली महागाई सवलत 1 जानेवारी 2020 पासून देय आहे ती दिली जाणार नाही, असे आता निर्देश दिले गेले आहे. 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 पासून देय असलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे अतिरिक्त हप्ते देखील देणार नाही, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. 28 ते 30 एप्रिल या कालावधीत दिल्ली येथे आयोजित बैठकांसाठी मोठ्या संख्येने विनंत्याही प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या नियोजित तारखादरम्यान त्या सर्व विनंत्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.